धाराशिवच्या भूम आगारजवळील इंडिया बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिशियन या दुकानातून चोरट्यांनी बॅटरी आणि साहित्य लंपास केलाय। त्याची किंमत सुमारे 1.5 लाखांपर्यंत असल्याचं बोललं जात आहे। सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद करून चोरट्यांनी ही चोरी केली आहे। आता पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीला वेग धरलाय आणि त्या पार्श्वभूमीवर जळगावच्या पारोळ्यामध्ये ईव्हीएम मशीनची तपासणी करण्यात आली आहे। यावेळी 146 केंद्र असून 12 टेबलांवर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते। त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी देखील उपस्थित होते। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये शेल गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला होता। पारंपरिक पद्धतीने जागरण गोंधळाच्या या कार्यक्रमामध्ये लक्ष्मी मातेचं पूजन देखील करण्यात आलं होतं। तसंच यावेळी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।